नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघेदुखीवर उपचार। आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर उपासनी। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। उपासनी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर तेजस उपासनी यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। ते ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत। हे मुंबईतील रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणारे पहिले डॉक्टर आहेत। डॉक्टर उपासनी यांनी 2019 सालापासून त्यांचा USSH उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मुलुंड मुंबई येथे रोबोटिक या अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्या आहेत। 20 वर्षांच्या अनुभवात त्यांनी अनेक रुग्णांवर उत्तम प्रकारे शस्त्रक्रिया करून त्यांना बरं देखील केलेलं आहे। चला तर मग आता विषयाकडे वळूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न माझा अर्थातच नी रिप्लेसमेंट म्हणजे काय, थोडक्यात सांगा। ओके, मला वाटतं आता बऱ्याच लोकांना नी रिप्लेसमेंट म्हणजे काय हे माहिती असेलच, पण तरी मी या मॉडेलवरती दाखवेन का इथे तुम्ही बघू शकता हे आपला नॉर्मल गुडघा आहे, हे वरचं हाड आहे, हे खालचं हाड आहे आणि हे जे आपल्याला सफेद दिसतंय तो कुर्चा असतो, तो गुळगुळीत असतो, त्यामुळे आपल्या गुडघ्यांचे मूवमेंट्स नॉर्मल होतात। जसजसं आपलं वय वाढतं किंवा काही त्याला लागतं गुडघ्याला, कधीतरी आपण पडतो आणि जसजसं वय वाढतं युजली ही जो कुर्चा असतो तो झिजतो। सो ही जी सुरुवात आहे तेव्हा हा कुर्चा असा झिजतो आणि तेव्हा गुडघ्यात दुखायला सुरुवात होते। जसजसं आपण त्याच्यावरती आणखीन चालतो तर दुखणं जास्ती वाढतं आणि हे जे झीज आहे ती जास्ती होते। सो नी रिप्लेसमेंटमध्ये आपण काय करतो, हे जे झिजलेला गुडघा आहे त्याचे हे जे सरफेसेस आहेत, म्हणजे थोडंसं हाड आणि तो जो कुर्चा आहे तो आम्ही कापतो। त्याच्यावरती हे असं मेटलचं बसतं, इथला वरच्या हाडाचंही ते कापतो आम्ही, इथे मेटल बसतं आणि असं मध्ये प्लास्टिक येतं। सो बेसिकली आम्ही जे खराब झालेलं तुमच्या गुडघ्याचे जे सरफेसेस आहेत ते काढतो आणि तिथे मेटलचं बसवतो। त्यामुळे पेशंटचं दुखणं निघून जातं, त्यांचे पाय कधी कधी वाकलेले असतात तेही सरळ होऊन जातात, त्यांना जे नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करायलाही त्रास होता तो त्रास पूर्ण निघून जातो आणि ऑलमोस्ट नॉर्मल लाईफ परत जगू शकतात ते। बऱ्याच वेळा पेशंट्स नी चालू नाही शकत, त्यांना काहीतरी काठी किंवा वॉकर लागतो चालायला, पण ऑपरेशन नंतर हे सगळं निघून जातं। ते पेन किलर्सही खावं लागत नाहीत, काही गोळ्याही खाव्या लागत नाही आणि ते नॉर्मल आयुष्य जगायला लागतात। सो हे झालं नी रिप्लेसमेंटबद्दल। बरोबर। डॉक्टर तेजस, हे नी रिप्लेसमेंट करण्याचे पण काही प्रकार असतात का? सो नी रिप्लेसमेंटमध्ये बेसिकली आता मी तुम्हाला दाखवलं, आता आणखीन एक मॉडेल आहे इथे ज्याच्यामध्ये आपण, हे मॉडेल आहे आणि हे ॲक्च्युअल इम्प्लांट आहे जे आम्ही गुडघ्यामध्ये बसवतो। सो हे वरच्या हाडात जातं, हे खालच्या हाडात आणि हे प्लास्टिक। सो ह्याला आम्ही इम्प्लांट म्हणतो जे आम्ही बसवतो। सो ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात आणि म्हणजे त्याच्यामध्ये काय फरक असतो का ह्याचं लाईफ किती आहे, म्हणजे समजा आपण हा घातला तर ह्याचं लाईफ साधारण 15 ते 20 वर्ष असेल। दुसरे येतात जे सेरॅमिकचे येतात, म्हणजे इथे जे दिसू शकतं तुम्हाला हे सेरॅमिकचा नाही आहे, हा जो काळ्या कलरचा आहे। सो ह्याचं लाईफ जास्ती आहे कारण हे साधारण 30 वर्ष टिकू शकतो। सो हे आम्ही जे तरुण लोक आहेत ज्यांना तरुणपणीच गुडघ्याचा त्रास होतोय त्यांना आम्ही हे रेकमेंड करतो कारण ह्याचं लाईफ जास्ती आहे। आता हे ऑपरेशन मी साधारण 20 वर्षापासून करत येतोय आणि त्याच्यामध्ये खूप बदल होत चाललेत। आता आम्ही आधी जे करायचो ज्याला आम्ही कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट म्हणतो, जे नॉर्मल सर्जरी सगळेच करत आलेत आणि त्याचेही रिझल्ट चांगलेच होते, पण तरीही साधारण 20 ते 30% पेशंट्स एवढे नाखुश असायचे ऑपरेशन नंतर पण। सो ते कशामुळे असायचे त्याच्याबद्दल शोध लावला गेला आणि मग त्याच्यासाठी आपण आणखीन काय चांगलं करू शकतो ह्याच्यासाठी नवीन नवीन पद्धती काढण्यात आल्या नी रिप्लेसमेंट करण्याच्या। सो त्याच्यामध्ये आत्ता जे लेटेस्ट आलेलं आहे ते म्हणजे रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जरी। म्हणजे जेव्हा पण मी हे म्हणतो रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जरी, काय काय पेशंटना भीती वाटते की अरे बापरे, म्हणजे काहीतरी मशीन माझं ऑपरेशन करणार आहे का डॉक्टर असणार आहेत की नाही आहेत। सो म्हणून त्याचं नाव आहे रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट, नॉट रोबोटिक नी रिप्लेसमेंट। असिस्टेड म्हणजे तो रोबोट सर्जनला मदत करणारे ऑपरेशन चांगल्या रीतीने करायला। सो जे प्रॉब्लेम्स आधीच्या ऑपरेशन्समध्ये यायचे ते प्रॉब्लेम्स आपल्याला कसे कमी करता येतील ह्याच्यासाठी तो रोबोट सर्जनला मदत करतो। असं नाही का रोबोट सगळं ऑपरेशन करणार आहे, ऑपरेशन करणार आहे सर्जन, आणि असंही नाही का कुठलाही सर्जन रोबोटिक करू शकेल। त्या सर्जनलाही काहीतरी त्याचा अनुभव असला पाहिजे नी रिप्लेसमेंट करण्याबाबत, का नॉर्मल नी रिप्लेसमेंट आपण कसं करू शकतोय ते आणखीन चांगलं कसं करता येईल, त्यासाठी हे रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट आहे। ओके डॉक्टर, पण हे रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय असतं आणि हे ऑपरेशन नेमकं करतं कोण? सो तेच मी तुम्हाला म्हटलं, करणारा सर्जनच आहे।
आता जो रोबोट मी वापरतोय मी त्याला इमेजलेस रोबोटिक सिस्टम म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये CT स्कॅन पहिले करायची गरज पडत नाही ऑपरेशनच्या आधी. सो जेव्हा ऑपरेशन करतोय तेव्हाच मी पेशंटचाच गुडघा, आता ह्या मॉडेलवरती दिसतो आता हा असा गुडघा आहे. सो हे मी मॅप करतो, एक इन्स्ट्रुमेंट असतं त्यांनी ते मॅप करतो, तर रोबोटला कळतं का पेशंटचा गुडघा कसा आहे. सो ते झाल्यानंतर मग माझ्या हातात असतं का त्याचं प्लॅनिंग करायचं. रोबोट मला एक साईज किती लागणार आहे, कसा साईज लागणार आहे, कसं बसवायचा हा सांधा हे सांगतं. पण माझ्या हातात पूर्ण कंट्रोल असतो का मी ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. आणि ते पण चेंजेस कसे आहेत का 1-2 डिग्रीजचे चेंजेस करून किंवा 1-2 मिलीमीटरचे चेंजेस करून पेशंटला जास्ती फायदा किंवा नॉर्मल नीसारखं कसं वाटेल तसं ऑपरेशन करू शकतो. हे जे कन्व्हेन्शनल सर्जरी म्हणजे जी आम्ही आधी जी ऑपरेशन करायचो त्यामध्ये हा सगळं करायचं शक्यताच नव्हती. सो हे रोबोटिक्सचा मेन ॲडव्हान्टेज आहे. दुसरा रोबोटिक्सचा ॲडव्हान्टेज असा आहे का आता कसं असतं का वयानुसार आपली हाडंही ठिसूळ होत जातात. त्यांच्यामधलं कॅल्शियम कमी होतं, ते हाड वीक होतं. सो जेव्हा आम्ही नॉर्मल सर्जरी करायचो म्हणजे तेव्हा आम्ही जे इन्स्ट्रुमेंट्स वापरायचो त्याच्यामध्ये कधी कधी हाड जास्ती कापलं जायचं किंवा कमी पण कापलं जायचं. सो त्यामुळे एक तर सर्जरीचा वेळही वाढायचा किंवा एवढ्या ॲक्युरेटली सर्जरी नाही व्हायची. सो ते रोबोटिकमध्ये होण्याची शक्यताच नाही आहे. रोबोटिकमध्ये जेव्हा आम्ही ते बोन कट करतोय ते एक्झॅक्टली जितकं प्लॅन केलेलं आहे, म्हणजे मी 9 मिलीमीटर जर प्लॅन केलं आहे आपल्याला काढायचं आहे तर एक्झॅक्टली तेवढंच निघणार. मी असं ठरवलं आहे का आपल्याला 0 डिग्रीजमध्ये कट करायचं तर तेवढंच होणार. सो तिथे काही ह्युमन एरर होण्याचे काही किंवा माणसाच्या हातामुळे जे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते होण्याची काही शक्यताच नाही आहे. सो हे रोबोटिक्सचा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे. दुसरं प्रत्येक पेशंटसाठी वेगळं प्लॅनिंग करता येतं. कारण काय सगळ्यांचेच गुडघे सारखे नसतात. कोणाचे गुडघे जास्ती वाकलेले असतात, कोणाचे एवढे वाकलेले नसतात किंवा कोणाची झीज कमी असते, कोणाची झीज खूपच जास्ती असते. सो प्रत्येक पेशंटच्या डिमांडप्रमाणे म्हणजे त्यांच्या वयाच्या डिमांडप्रमाणे त्यांचा गुडघा जितका खराब आहे त्याच्या डिमांड्सप्रमाणे आपण त्याचं प्लॅनिंग करू शकतो आणि ते पण ड्युरिंग सर्जरी म्हणजे ऑपरेशन करतानाच. सो हे सगळं ॲडव्हान्टेजेस आहे. पेशंट्सला पण ह्याचा खूप फायदा होतो. नक्कीच. आणि मग हे सर्जरी करताना नेमके रोबोट जे असतात ते एकाच पद्धतीचे असतात की त्यामध्ये पण काही प्रकार? सो आता काय का रोबोटिक खूपच इव्हॉल्व्ह झालं की ही टेक्नॉलॉजी आता आपण पण बघतो आपले मोबाईल फोन आधी कसे होते आणि आता जे नवीन नवीन येत आहेत, छोटे होत आहेत, स्मार्टफोन्स येत आहेत. सो तसंच आमच्याही या ऑपरेशनच्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप फरक पडतोय. नवीन नवीन गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामध्ये काय मेन फरक होतोय का त्याची जी स्पीड आहे ऑपरेट करण्याची स्पीड आहे इट्स बिकमिंग फास्टर. ते लवकर लवकर करते. अच्छा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मी म्हटलं एक म्हणजे इमेजलेस रोबोट आणि एक इमेज गायडेड रोबोट. म्हणजे एकामध्ये आपल्याला CT स्कॅन करायला लागतं ऑपरेशनच्या आधी आणि एकामध्ये CT स्कॅन करायला लागत नाही. आता ज्याच्यामध्ये CT स्कॅन करायला लागतो त्याच्यामध्ये जरासे प्रॉब्लेम्स असे येतात का एक तर पेशंटला रेडिएशन एक्सपोजर होतं. CT स्कॅन म्हणजे पेशंटला रेडिएशन लागतंच आणि दुसरं त्याच्यामध्ये ज्या कंपनीचा आपण रोबोट यूज करतोय त्यांची सपोर्ट खूप लागते कारण त्यांचा इंजिनियर लागतो, तो हेल्प करणार डॉक्टरला आणि मग ते सगळं प्लॅनिंग होऊन ऑपरेशन करायला लागतं. इमेज फ्रीमध्ये एक तर CT स्कॅन लागत नाही त्यामुळे रेडिएशनचा काही प्रश्नच येत नाही पेशंटला रेडिएशन एक्सपोजरचा. आणि दुसरं सगळं माझ्या हातात राहतं. ॲज अ सर्जन आय एम इन कंट्रोल ऑफ द होल सर्जरी. म्हणजे सगळं ऑपरेशनच्या वेळेस मला काय चेंज करायचं आहे तर मला कोणी इंजिनियर किंवा आणखीन कुठल्या कंपनी पर्सनचा सपोर्ट किंवा काही गरज पडत नाही. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ इमेजलेस रोबोटिक. म्हणून हे जी सिस्टम आहे आणि दुसरं कसं आहे का आता हे रोबोट आता माझ्याकडे तर झाले 4 वर्ष मी हे यूज करतो आहे. म्हणजे तशी ती टेक्नॉलॉजी तेव्हा नवीन होती पण आता 4 वर्षात अजून खूप इव्हॉल्व्ह झाली, अजून खूप फास्ट झाली आहे सिस्टम. सो त्यामुळे हा सगळ्यात म्हणजे मी म्हणेन आत्ता जे काही अवेलेबल रोबोट्स आहेत त्याच्यामध्ये जे काही स्टडीज झालेले आहेत त्याच्यामध्ये ह्या टाईपच्या रोबोटचं जास्तीत जास्त स्टडीज आहेत. त्याची सेफ्टी खूप चांगली आहे आणि त्याचे रिझल्ट्सही खूप चांगले देऊ शकतो मी पेशंट्सना. सो ओव्हरऑल मला तरी वाटतं हे जे इमेज फ्री रोबोटिक सिस्टम आहे ती जास्ती चांगली आहे. सो आणि म्हणजे ऑफकोर्स असं नाही की बाकीचे खराब आहेत पण त्यांच्यापेक्षा ही टेक्नॉलॉजी जास्ती फास्ट चेंजही झाली, इव्हॉल्वही झालेली आहे. बरोबर. डॉक्टर तेजस, रोबोटिक आणि साध्या ऑपरेशनचे नेमके फायदे काय आहेत?
सो सी आम्ही म्हटलं साध्या ऑपरेशन असं नाही की साध्या ऑपरेशननी सगळेच पेशंट नाखुश होते. अराउंड 80% पेशंट्स तर एकदम चांगलेच होते. आता जे हे 20% जे नाखुश असायचे त्यांच्यासाठी ही जास्ती कसं चांगलं करता येईल त्यासाठी हे रोबोटिक आहे. सो मी एकतर सांगितलं पेशंटसाठी, आता मी ते काही सांगितलं हे टेक्निकल पार्ट झाला का आम्ही हार्ड कट करतोय, जेवढं आम्ही सांगितलंय तेवढंच एक्झॅक्टली निघतं. पण रोबोटिक केल्यामुळे पेशंटला जे आम्ही जे लिगामेंट रिलीज करायला लागतं किंवा सॉफ्ट टिश्यू हँडलिंग जे असतं ते कमी करायला लागतं. सो त्यामुळे पेशंटचं जे दुखणं असतं ऑपरेशन नंतर ते बऱ्यापैकी कमी राहतं. सो कारण काही माझेच असे पेशंट आहेत ज्यांना मी आधी नॉर्मल पद्धतीने ऑपरेशन केलेलं आहे आणि मग दुसऱ्यांदा रोबोटिक केलेलं आहे. तेच मला सांगतात का ह्यावेळेस आम्हाला काही कळलंच नाही ऑपरेशनचं, आम्हाला काही दुखणं पण नाही जाणवलं आणि त्यांची रिकव्हरीही बस फास्ट होते, बऱ्यापैकी लवकर होते. आधी मी पेशंट्सना ऑपरेशन नंतर साधारण एक 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवायचो. आता ते 2 ते 3 दिवसात घरी जात आहेत, ते पण चांगले चालून. म्हणजे असं नाही का आम्ही नुसतंच बेडवर ठेवलं आणि थोडेसे व्यायाम केले आणि घरी पाठवलं. ते छान चालतायत. म्हणजे जेव्हा आम्ही घरी पाठवतो ते स्टिकनी चालतात, 2-3 जिने वर खाली करून मग आम्ही त्यांना घरी पाठवतो. त्यांची पेन किलर्सची रिक्वायरमेंट जी आहे तीही बरीच कमी होते. सो ओव्हरऑल रोबोटिक केल्यामुळे पेशंट्सचं जे दुखणं होतं ऑपरेशन नंतरचं ते खूप कमी झाले. त्यांचं जे रिकव्हरी आहे ती नक्कीच खूप लवकर आणि फास्ट झालेली आहे. आणि मी म्हटलं त्यामुळे ते घरी लवकर जाऊ शकतात. फिजिओथेरपी करण्याची गरजही कमी पडते त्यांना. बरोबर, जसं तुम्ही म्हणालात की लवकर रिकव्हरी होते, तर त्या अनुषंगाने तुम्ही नेमकं ऑपरेशनमध्ये कशा पद्धतीचे टेक्निक्स वापरता किंवा काय वेगळं करता त्यामध्ये? सो जे मी वेगळं करतो म्हणजे रोबोटिक तर करतोच आहे. सो त्यामुळेही पेशंट्सना खूप इम्प्रूव्हमेंट आहे त्यांच्या रिकव्हरीमध्ये. इन ॲडिशन जे आता आम्ही जे ऑपरेट करताना जे आपल्या गुडघ्याच्या समोरचे जे मसल्स असतात, सो नॉर्मली ते आम्ही मसल्स कापायचो आणि मग गुडघ्यात जायचो. मी जे ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये आम्ही ते मसल्स कट न करता ते आम्ही नुसते स्प्लिट करतो. म्हणजे ते आम्ही सेपरेट करून पूर्ण असे स्लाईड करतो. सो त्याला आम्ही टिश्यू स्पेअरिंग सर्जरी असं म्हणतो किंवा सबवास्टस अप्रोच. सो अगेन ह्याच्यामुळे पण पेशंटचं पेन फारच कमी राहतं, ते पटकन रिकवर होतात. जर तुम्हाला माझा लॅपटॉप दिसत असेल सो त्याच्यावरती तुम्हाला दिसते हे आपल्या गुडघ्यासमोरचे मसल्स आहेत. सो नॉर्मली जेव्हा ऑपरेशन करायचो तेव्हा हे इथे आम्ही असं कट करायचो. पण आत्ता जे मी करतो तेव्हा हे इथे नुसतं इथून मसल आम्ही असं सेपरेट करून त्याला स्लाईड करतो. सो ह्यामुळे ह्याला आम्ही क्वाड्रिसेप्स मसल्स म्हणतो, जो आपल्या गुडघ्याच्या समोरचा मसल आहे. सो तो नुसता तो इंटॅक्ट राहिल्यामुळे पेशंटला रिकव्हरी करायला खूप फायदा होतो आणि ते लवकर रिकवर होतात. दुसरं मी स्टिचलेस सर्जरी करतो. म्हणजे आम्ही काही टाके घेत नाही. आता परत तुम्ही हे 2 इमेजेस बघताय त्याच्यामध्ये स्टेपल्स दिसत आहेत तुम्हाला. सो नॉर्मली आम्ही ऑपरेशन करताना आधी हे स्टेपल्स वापरायचो, पण आता आम्ही स्टेपल्स न वापरता इथे ग्लू वापरतो. सो तो ग्लू स्किनला चिटकून राहतो आणि टाके बिके काढायची काही गरज पडत नाही, पेशंट्सना काही पेनही होत नाही आणि त्याचा स्कार आहे म्हणजे ते जे आपल्याला टाके दिसतात नंतर तेही एकदम बारीक दिसतात. सो ह्या 2 वेगळ्या पद्धती आहेत ज्या मी आणखीन ॲडिशनली करतो रोबोटिक शिवाय. सो ह्यामुळेही पेशंट्स लवकर रिकवर होतात. दे आर मच बेटर फास्टर. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे ओव्हरऑल माझ्या पेशंट्सना खूप फायदा होतो आहे त्यांच्या रिकव्हरीमध्ये. आणि मी म्हटलं तसं त्यांना हॉस्पिटलमध्येही कमी दिवस राहावं लागतं आहे. आणि आमचं कारण मुंबईतलं पहिलंच रोबोटिक सेंटर असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती भरपूर काम करून आणखीन इम्प्रोव्हायझेशन्स करतच असतो का ज्यांनी करून पेशंट लवकर बरे होतील, लवकर घरी जातील आणि त्यांना जास्ती दुखणारही नाही. बरोबर. डॉक्टर, पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणजे काय असतं नेमकं? ओके, सो मी आत्तापर्यंत जे काही बोललेलो आहे हे टोटल नी रिप्लेसमेंटबद्दल बोललो आहे. आता परत आपण ह्या मॉडेलकडे जाऊया. सो ह्या मॉडेलमध्ये दिसते हे आपलं वरचं हाड आहे, हे खालचं हाड आहे. ओके, आणि हे जे इथे काळं दिसतंय ते आपला कृत्रिम गुडघा किंवा इम्प्लांट आहे. सो इथे हे आम्ही नीला 2 किंवा 3 भागांमध्ये डिवाइड करतो. सो हा आतला भाग आहे, हा बाहेरचा भाग आहे आणि ही जी आपली वाटी असते तो भाग आहे. ओके, सो जेव्हा आम्ही टोटल नी रिप्लेसमेंट करतो तेव्हा हे वरचं पूर्ण हाडाचं मी चेंज करून टाकतोय, खालचं पण पूर्ण. सो हे झालं टोटल नी रिप्लेसमेंट. आता पार्शल नी रिप्लेसमेंट ह्या मॉडेलमध्ये दिसेल का हा जो आतलाच भाग आहे फक्त गुडघ्याचा, सो हे आता क्लिअर दिसेल तुम्हाला. हे जो आतला भाग आहे तेवढाच आम्ही बदलतोय. सो म्हणून त्याचं नाव पार्शल आहे, म्हणजे अर्धच आपण बदलतोय. सो हे एवढा हा काळा भाग आहे, हे खालचं आहे, हे एवढंच आपण बदली करतोय ना. पार्शल नी रिप्लेसमेंट हे
सगळ्यांनाच आम्हाला ऑफर करता येत नाही. कारण काय होतं, बऱ्याच वेळा आमच्याकडे जोपर्यंत पेशंट्स येतात त्यांनी सगळं बाकीचं करून झालेलं असतं. सगळं म्हणजे मसाज झालं, आयुर्वेदिक तेलं झाली, फिजिओथेरपी झाली आणि त्यांना ऑपरेशन म्हटल्यावरती जरा एक मनामध्ये भीती असते नेहमीच, का आपलं ऑपरेशन येणार आहे, काहीतरी करणार आहे. सो जेव्हा पेशंट्स लवकर येतात आमच्याकडे, म्हणजे फक्त गुडघ्याचा आतला भाग आहे, जो हा आतलाच भाग खराब झालेला असतो, तेव्हा आम्ही त्यांना पार्शल नी रिप्लेसमेंट सजेस्ट करतो. आता पार्शल आणि टोटलमध्ये काय फरक आहे? आता हे एक छोटं ऑपरेशन आहे कम्पेअर्ड टू टोटल नी. कारण तुम्ही बघाल साईज इम्प्लांटचा पण केवढा लहान आहे. हे फक्त एवढूसच आहे आणि हे त्या मानाने बऱ्यापैकी मोठं आहे. ओके, सो ही छोटी सर्जरी आहे. ह्याच्यामध्ये ऑपरेशन नंतर पेशंट्सना फारसे काही रेस्ट्रिक्शन्स नाही राहत. म्हणजे आम्ही सहसा कसं आहे, नी रिप्लेसमेंट नंतर सांगतो का तुम्ही खाली बसणं नाही करायचं आहे जास्ती, किंवा धावायचं नाही आहे जास्ती, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज तर पूर्णपणे टाळायच्या आहेत. तर पार्शल नी रिप्लेसमेंटमध्ये ते सगळं ते करू शकतात. दुसरं काय, आता जे यंग पेशंट्स आहेत, जे तरुण आहेत, आणि आजकाल आम्हाला बरेचसे तरुण लोकही येत आहे गुडघेदुखी घेऊन आणि त्यांचे गुडघे बऱ्यापैकी झिजलेले असतात. सो त्या लोकांसाठी हे जास्ती चांगलं आहे पार्शल नी रिप्लेसमेंट. आता कसं आहे का चांगलं आहे, कारण पार्शल नी रिप्लेसमेंट पण समजा उद्या थोड्या वर्षानंतर जर खराब झालं तर आपण त्याला ऑलवेज टोटल नीमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो त्यामुळे हे पार्शल नी रिप्लेसमेंट त्यांच्यासाठी म्हणजे ठराविक लोकांसाठी फारच चांगलं आहे. आणि हे रोबॉटिकमुळे, म्हणजे आधी पण पार्शल नी रिप्लेसमेंट होतं, पण पार्शल नी रिप्लेसमेंट ही जास्ती ॲक्युरेसीवाली सर्जरी आहे. सो ती रोबॉटिकमुळे जास्ती चांगल्या प्रकारे करता येते. त्यामुळे आमचाही ॲज अ सर्जन कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे ही सर्जरी करायला. सो म्हणून आम्ही सजेस्ट करू शकतो पेशंटना. आणि कारण ते तरुण पेशंट्स आहेत, त्यांचं लाईफही चांगलं आहे पुढे. आणि तरुण लोकांचं कसं, त्यांना सगळंच करायचं असतं. जे वयस्कर आहेत त्यांना थोडंफार चालूनही ते ठीक खुश असतात, पण जे तरुण आहेत त्यांना सगळ्याच ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, त्यांना धावायचं आहे, पळायचं आहे, स्पोर्ट्सही करायचे आहेत आणि नॉर्मल लाईफ जगायचं. सो त्या लोकांसाठी पार्शल जर त्या वेळेत जर ते आमच्याकडे आले तर ते जास्ती चांगलं राहील. बरोबर. डॉक्टर, रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणजे काय, याचे फायदे हे सर्व आपण बघितलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की याचा खर्च किती येतो? सो मी जसं म्हटलं तसं आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही पण बघाल का आपण एक जुना फोन दिला आणि लगेच नवीन घेतला तर त्याच्यामध्येही किती आपल्याला खर्चामध्ये फरक होतो. सो काही जे टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा जे नवीन येते त्याचा थोडाफार जास्ती खर्च आहे, पण असंही नाही की ते खूप जास्ती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही आपल्याला डिस्पोजेबल गोष्टी लागतात ऑपरेशनच्या वेळेस, त्या ज्या आपल्याला परत परत वापरता येत नाहीत, त्याचा थोडासा खर्च जास्ती होतो. अदरवाईज ऑपरेशनचा ॲज सच काही खूप जास्ती खर्च नाही आहे. ओके. डॉक्टर, तुम्ही पार्शल नी किंवा टोटल नी हे कशा पद्धतीने ठरवता तुम्ही? सो मी एक म्हटलं का पार्शल नी आणि टोटल नी, एक तर पेशंट आमच्याकडे कधी येतो त्यांच्या गुडघ्याची झीज किती आहे त्याच्यावरती भरपूर अवलंबून असतं. जर पेशंटचा फक्त गुडघ्याचा आतला भागच खराब झालेला असेल तरच त्यांच्यासाठी आपण पार्शल नी करू शकतो. ते एक झालं. दुसरं, जर त्यांचे लिगामेंट्स नॉर्मल असतील गुडघ्यातले, सो आपल्या गुडघ्यामध्ये लिगामेंट्स असतात बरेचसे. आता इथे तुम्ही बघू शकता हे 2 लिगामेंट्स बाहेरच्या असतात आणि गुडघ्याच्या आत 2 लिगामेंट्स असतात. ही लिगामेंट एक पुढून आणि एक पाठून एक लिगामेंट असते. सो त्या जर लिगामेंट सगळ्या जर नॉर्मल असल्या आणि जर त्यांचं वजन खूप जास्ती नसलं तरच मी पार्शल नी सांगतो त्यांना. आणि आणखीन एक इम्पॉर्टंट इश्यू आहे का आपली हाडं पण तेवढी मजबूत असली पाहिजेत का ते इम्प्लांट त्याच्यावर बसू शकेल व्यवस्थित. सो हे सगळं जर पेशंट्समध्ये जर व्यवस्थित असलं तर मग पार्शल नी त्यांना सजेस्ट करू शकतो. जर ह्याच्यात म्हणजे त्यांच्या लिगामेंट्सचा काही प्रॉब्लेम असला, त्यांची हाडं जर खूप ठिसूळ असली तर मग पार्शल नी करणं इज नॉट ॲडवायजेबल, कारण ते मग लवकर खराब होईल आणि त्यांना लवकरच टोटल नी रिप्लेसमेंट लागेल मग. बरोबर. डॉक्टर, शेवटचा प्रश्न, रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे जे आहे ते सगळ्यांना लागू पडतं की अपवाद, म्हणजे जेणेकरून पर्टिक्युलर रुग्णांना हे नाही चालतं तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीने सांगता? सहसा रोबोटिक करायला कुठल्याही पेशंटला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण प्रत्येक पेशंटसाठी रोबोटिक करू शकतो. मी तर म्हणेन उलट ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत, लाईक बरेचसे आता हे वयस्कर लोक असल्यामुळे त्यांना सोबत डायबिटीज असतं, त्यांना हार्टचेही प्रॉब्लेम्स असतात. सो ज्यांना हार्ट प्रॉब्लेम्स आहेत त्यांना तर मी अगदी आवर्जून सांगेल की त्यांनी रोबोटिकसाठीच जायला पाहिजे. कारण काय का नॉर्मल जी आम्ही कन्व्हेन्शनल सर्जरी करतो त्याच्यामध्ये आम्हाला एक रॉड घालायला लागतो आपल्या मांडीच्या हाडामध्ये, ज्यांनी आपल्याला
अलाइनमेंट मिळेल. आणि कसं असतं की आपल्या हाडामध्ये चरबी असते, सो ती कधी कधी जेव्हा आम्ही तो रॉड घालतो ती चरबी आपल्या रक्तस्रावातून दुसरीकडे कुठे जाऊन त्रास देऊ शकते. तर रोबोटिकमध्ये हे सगळं काही येत नाही, सो त्यामुळे त्यांना रिस्क जी आहे ऑपरेशनची ती फार कमी होते. पण जे पेशंट्स आहेत जे स्टिरॉइड्सवरती आहेत, म्हणजे आता जे वाताचे पेशंट्स असतात, रुमटॉइड आर्थरायटिस ज्याला आम्ही म्हणतो, संधिवात असतो त्यांना, ते स्टिरॉइड्सवरती असतात, ज्यांची हाडं खूप ठिसूळ असतात, त्या लोकांना रोबोटिक करताना आम्हाला जरा जास्ती काळजी घ्यावी लागते. सो त्या पेशंट्सना मी आधीच सांगून ठेवतो का आम्ही प्रयत्न करू रोबोटिक करायचा, पण कदाचित नाही जमू शकतं, कारण तुमच्या हाडांमध्ये जे आम्हाला पिन्स घालायला लागतात त्यांना काही पकडच मिळणार नाहीये. सो आपल्याला रोबोटिक करणं कदाचित नाही जमणार. सो हे एकच प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये मी रोबोटिक बद्दल कधी कधी नाही सांगतो, पण अदरवाईज प्रत्येक पेशंटसाठी मला तर वाटतं रोबोटिक केल्याने जास्तीत चांगलं राहील. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघेदुखीवर कशा पद्धतीने उपचार केले जातात याविषयी अत्यंत योग्य असं मार्गदर्शन डॉक्टर तेजस उपासनी यांनी या ठिकाणी केलेलं आहे. रिप्लेसमेंट करायचे असतं तर त्याचे प्रकार नेमके काय आहेत, नी रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळालेली आहेत. तुम्हाला जर यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर स्क्रीनवर त्यांची वेबसाईट, कॉन्टॅक्ट नंबर सर्व काही फ्लॅश होतोय, तुम्ही त्याद्वारे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. भंडाऱ्याची उधळण म्हणजे